नमस्कार मित्र, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। वडिलोपार्जित प्रॉपर्टीचं तोंडी वाटप झालेलं असेल आणि बऱ्याच वर्षापासून वहिवाट करत असेल तर अशा प्रॉपर्टीचं परत एकदा पार्टिशनचा सूट दाखल करून वाटप मागता येऊ शकत नाही। या संदर्भाने काय तरतूद आहे, काय प्रिन्सिपल आहे आणि काय जजमेंट आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर सिव्हिल कोर्टात बऱ्यापैकी ज्या केसेस चालतात त्या केसेस म्हणजे पार्टिशन सूट म्हणजे वाटपाचा दावा। काय असतं वाटपाचा दावा? दावा टाकणारे जे आहेत ते कोर्टात येतात आणि म्हणतात की ही आमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, वडील आणि काका किंवा आजोबामध्ये त्यांचं तोंडी वाटप झालं होतं, नोंदणीकृत वाटपपत्र नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही कोर्टात दावा दाखल करतोय की आत्ता आम्ही तिसरी पिढी आहोत, आमचे आजोबा किंवा वडील यांनी नोंदणीकृत वाटपपत्र केलं नव्हतं, ते तोंडी वाटपावर चालत होतं, हे आम्हाला मंजूर नाही, त्याच्यामुळे आम्हाला आता कोर्टाने वाटप करून द्यावं असं दावा दाखल करतात। आणि अपोजिट लॉयरला नॉलेज नसल्यामुळे हा दावा चालवत नेतात। बरीच वर्ष दावा चालतो आणि मग तिथून वाटपाची डिक्री होते। मग प्रश्न असा पडतो, हे जे तोंडी वाटप झालं होतं आदल्या पिढी किंवा त्याच्या आधीच्या पिढीमध्ये आणि त्या तोंडी वाटपाप्रमाणे आपले जे पूर्वज किंवा वडिलांची पिढी किंवा आजोबांची पिढी जे काही वहिवाट करत आहेत आणि 40-50 वर्षाची वहिवाट चालू आहे तोंडी वाटपाप्रमाणे, तर त्या तोंडी वाटपाला अर्थ आहे की नाही आहे? तर कायद्यामध्ये त्याला अर्थ आहे आणि किती आहे? त्याला एवढं अर्थ आहे की आपल्या वडिलांच्या किंवा आजोबाच्या पिढीने तोंडी वाटप केलेलं असेल आणि त्याप्रमाणे जर ते 40-50 वर्षे वहिवाट करत आलेले असतील तर या तोंडी वाटपाला कायदा कायदेशीर वाटप मानतो आणि त्या वाटपाप्रमाणे जे काही वहिवाट करत येत आहेत त्या वहिवाटीला कायदेशीर वहिवाट मानतो। आणि या तोंडी वाटपाला चॅलेंज करण्यासाठी जो दावा कोर्टात दाखल करण्यात येतो किंवा पार्टिशन सूट दाखल करतात, त्या पार्टिशन सूटला मेंटेनेबल नाही किंवा त्या पार्टिशन सूटला चालविण्याचा अधिकार नाही किंवा नव्याने पार्टिशन देण्याचं कारण नाही असं कोर्ट मानतं। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। ऑनरेबल जस्टिस वजीबदार साहेबांचा हा जजमेंट आहे। बऱ्याच लोकांनी या जजमेंटची मागणी केली, त्याच्यामुळे याच विषयावर मी पुन्हा हा व्हिडिओ टाकण्याचं कारण हेच होतं की या जजमेंटचे डिटेल्स लोकांना द्यायचे आहेत, कारण बऱ्याच लोकांना हे जजमेंट हवं आहे। तर मित्र, त्या जजमेंटची कॉपी टाकतो आहे, ही आहे ती जजमेंटची कॉपी, तुम्ही बघून घ्या जजमेंटचे डिटेल। आणि तुमची जर वहिवाट बऱ्याच वर्षापासून असेल, तुमचे वडील आजोबा यांनी तोंडी वाटपाद्वारे वहिवाट केली असेल आणि आत्ता 3ऱ्या-4थ्या पिढीची जर मुलं येऊन पार्टिशनचा सूट दाखल करत असतील तर हे जजमेंट वापरा आणि तो सूट तुम्ही डिसमिस करून घ्या, कारण वडील किंवा आजोबा यांनी तोंडी वाटप केलं आणि त्याप्रमाणे 40-50 वर्षापासून वहिवाट चालू असेल तर ते जे काही तोंडी वाटप करण्यात आलं तेच कायदेशीर आहे आणि जी काही वहिवाट करण्यात येत आहे ते वहिवाटच कायदेशीर आहे। आणि या ग्राउंडवर आत्ता 3ऱ्या किंवा 4थ्या पिढीला तोंडी वाटपाला चॅलेंज करून पार्टिशनचा सूट दाखल करण्याचा हक्क नाही असं कायदा आणि हे जजमेंट म्हणतो। तर मित्र, ही होती माहिती की पार्टिशनच्या सूटमध्ये तोंडी वाटपाला कायदेशीर अधिकार आहे आणि या अधिकाराला नव्याने चॅलेंज करता येऊ शकत नाही। मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सॲपवर नाव, गाव, जिल्हा आणि केसची माहिती लिहून पाठवा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।